नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 22 जुलै 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती जोरदार स्वरूपात, तर काही भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपल्या हवामान सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता टिकून ठेवत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागातही काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि जोरदार वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर वाऱ्याचा वेग सर्वसाधारण 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 22 जुलै 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया, दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रातील कुठे कुठे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कुठे पावसाची स्थिती वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळच्या भागात हलका मध्यम राहील आणि तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे दुपारनंतर विशाखापट्टणम, भुवनेश्वर ढगाळ वातावरण राहील। पावसाची स्थिती ही कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा ठिकठिकाणी राहील। सर्वच भागात एकसारखा पाऊस नाही, काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर ज्या भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पूर्णागड, लांजा, बेलकर, रेपटण, राजापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकरूड, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मुलगुण आणि संगमेश्वर मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटणला मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच गुहागर, दहागाव, दापोली, मारगाव, तांबे मध्यम स्वरूपात राहील। अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, वसरपोट, चाकदेव, महाबळेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाड, वर्धनलाई मध्यम स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, लवासा, जिटे, पुणे जिल्ह्याचा परिसर, आंबे, कळवण मध्यम जोरदार स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे सोंडी, अलिबाग इकडे मध्यम स्वरूपात राहील। शिवखोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। ठाणे, कल्याणडमली, भिवंडी, भाईंदर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसे विरार, उंबरपाडा, पिलवी, सपाले, गोडमाल, पालघर, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि घाटमाथ्याकडे जोवर, मोखाडा, त्र्यंबक, मुनगाववाडी, वारे, सम्राट, गुंडा, खर्डी, वैशाला या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। सटाणा, औटी, मालेगाव तसेच आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे धुळे, अंजंग, आर्वी, बोकरूड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, एरंडल, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर मध्यम पावसाचा अंदाज राहील। बडगाव, पाचोरा, अनवा, अजंठा तसेच आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, किशोर, फुलंब्री इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कन्नड, हतनूर, तालवड, ममदापूर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा आणि बुलढाणा जिल्ह्याचा परिसर, चिखली, गिडा, बुलढाणा आणि कुतनापूर, घाटबोरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मेकर, डोंगगाव आणि तसेच लगेच परिसर वाशिम जिल्ह्याचा मालेगाव, परतूर, महसूल, मंगळपीक, कर्जनखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यात
बोरगाव मंजू, अकोला, गोरेगाव, आळंदा आणि खामगाव, शेवगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, दामणगाव रेल्वे, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडखेड, धारवा, रुई, जवई आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटंजी, करंजी आणि वर्धा जिल्ह्याचा परिसर, वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वर्धा, तुळजापूर, बारवडी इकडे जोरदार स्वरूपात राहील। तुफान पावसाची शक्यताही बुरीकोकटे, दुतीवाडा, कोडाली, काटोल, अरवी, वडोणा, लाडगड, अमरावती जिल्ह्याचा परिसर, तळेगाव, आष्टी, कर्जना, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, मोर्शी तसेच ब्राह्मणथडी या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, मौदा, भंडारा जिल्ह्याचा परिसर, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारे या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच अरमोरी, गडचिरोली जिल्ह्याचा परिसर आणि वलनी, सिंधवाई, गडचिरोली मध्यम पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती कापसी, गिरवाडा, पाराकोट, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा, मंचिरा, एटापल्ली मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। नांदेड वगळा या जिल्ह्याकडे नांदेड वगळा, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी, किनवट या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे पुणे, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती फारशी नाही, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील तर रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील मुंबईच्या भागात आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये जिटे, लवासा, शिरगाव, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। चोंडी, अलिबाग, शिवकोपोली, कामशेतलाई मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेटणारेल मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली मध्यम स्वरूपात राहील। शिवाले, वैशाखरे, मध, जुन्नर, ओतूर, राजूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, सपाले, गोटमाल, वाडा तसेच मान्नर, कुडंग, कासकरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील। जोर, मोकडा, त्र्यंबक, मुनगाववाडीवरे, इगतपुरी आसपासचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, नांदगाव, मनमाड या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। तसेच अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे मात्र रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। चांदूर, दामणगाव रेल्वे, अमरावती जिल्ह्याचा परिसर, आरवी, वडोणा, लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती तसेच अंजनगाव, सोजी, चांदूर बाजार जोरदार पावसाचा अंदाज आहे। ब्राह्मणथडी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। नरखेड, जळखेडा तसेच कोडाली, काटोल, नागपूर जिल्ह्याचा काही परिसर, हिंगणा, पाचगाव, कामठी, वाघोली जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि चिमूर, ब्रह्मपुरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत राहील। तसे तुमसर, तिळा, सांगझरी, गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा परिसर, चंद्रपूर जिल्ह्यात नांदेड, वाघाला, लातूर जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील। पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस अधूनमधून बघायला मिळणार आहे। नाशिकच्या पश्चिम घाटाकडे पावसाचा जोर अधिक राहील। इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन उत्सवात, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।